निवडणुकीचा निकाल लागलेला असला तरी सुद्धा तामिळनाडूमध्ये एका व्यक्तीची जोरदार चर्चा सुरू आहे, ज्याने एकाच कुटुंबातल्या 3 जणांना 3 वेगवेगळ्या पक्षातून निवडून आणलंय. हा तोच व्यक्ती आहे ज्याने 2024 मध्ये तब्बल 1300 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बॉन्ड्स किंवा म्हणजेच राजकीय पक्षांना एवढ्या देणग्या दिलेल्या होत्या. याच्यामध्ये डीएमके आहे, तेलुगू देशम आहे, टीएमसी आहे आणि तुम्हाला विशेष वाटेल भारतीय जनता पार्टी सुद्धा या व्यक्तीच्या लाभाचा धनी आहे. या व्यक्तीने या निवडणुकीमध्ये 3 लोक निवडून आणल्यामुळे सुद्धा चर्चा होते, पण याच्या विरोधात सीबीआय आणि ईडीने मोठ्या धाडी टाकलेल्या होत्या. त्या भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये त्याच्या अनेक ऑफिसेसवरती धाडी टाकण्यात आल्या, त्याच्या चौकशा सुरू झाल्या, मालमत्ता जप्त करण्यात आल्या आणि कॅश सुद्धा जप्त करण्यात आली. त्याची या निवडणुकीनंतर एवढी का चर्चा सुरू आहे, त्याबद्दल सोशल मीडियावर एवढं का लिहिलं जात आहे, त्या व्यक्तीबद्दलची माहिती, तो कोण आहे, त्याचं नेमकं प्रकरण काय आहे, या निवडणुकीमध्ये तो पुन्हा एकदा चर्चेत का आलाय, तेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्हाला ज्या व्यक्तीबद्दल मी सुरुवातीला माहिती दिली त्याचं नाव आहे सॅन्टियागो मार्टिन, जो भारतामध्ये लॉटरी किंग म्हणून सुद्धा ओळखला जातो. आता या मार्टिनने या निवडणुकीमध्ये AIDMK कडून त्याच्या पत्नीला निवडून आणलंय, DMK विजय थलपतीच्या पक्षाकडून त्याचा जावई निवडून आलाय आणि पॉंडिचेरी विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचा मुलगा, ज्याचा स्वतःचा पक्ष आहे, तो पॉंडिचेरी विधानसभा निवडणुकीत निवडून आलाय. म्हणजे 3 वेगळ्या पक्षाकडून सॅन्टियागो मार्टिनने 3 लोक कुटुंबातलेच निवडून आणले. आता मार्टिन कोण आहे? तुम्हाला वाटेल की हा नवीन काय नाव आहे, ज्याचं नाव आम्ही कधी ऐकलं नाही. तर भारतातल्या लॉटरी बिझनेस मधलं सगळ्यात मोठं नाव हे सॅन्टियागो मार्टिन याचं आहे. FGHSL या लॉटरी कंपनीचा तो मालक आहे. या कंपनीचा फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस लिमिटेड ही जी कंपनी आहे, या कंपनीचा तो मालक आहे. आणि या कंपनीचं मुख्य कार्यालय जे आहे ते तामिळनाडूतल्या कोइंबतूरमध्ये आहे. नॉर्थ ईस्टमध्ये जी पेपर लॉटरीचा जो एक मोठा व्यवसाय किंवा मोठं प्रदर्शन जे भरतं, त्या लॉटरीचा तो एकमेव वितरक आहे, हा सॅन्टियागो मार्टिन. आता सॅन्टियागो मार्टिनवरती भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना किंवा केंद्रातल्या मोदी सरकारने एक प्रकारे तपास यंत्रणांच्या माध्यमातून मार्टिनवरती धाडी पडलेल्या होत्या. आता जरी तो निवडणुकीच्या निमित्ताने चर्चेत आलेला असला, त्याच्या कुटुंबातले 3 लोक आमदार झालेले असले, तरी सुद्धा त्याच्या कंपनीवरती, लॉटरीच्या कंपनीवरती सुद्धा ईडी आणि सीबीआयने धाडी टाकलेले होते. आता त्याच्यावरती आरोप काय होते, तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा आरोप त्याच्यावरती मनी लॉन्ड्रिंग आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात करण्यात आलेला होता. आता या मार्टिनचं जे प्रभाव क्षेत्र आहे किंवा त्याचं व्यवसायाचं जे जाळं आहे, हे जाळं नॉर्थ ईस्टमध्ये आहे, दक्षिण भारतामध्ये आहे किंवा उत्तर भारतातल्या काही राज्यांमध्ये सुद्धा आहे. लॉटरी बिझनेसवरती ईडीने त्याच्यावरती कारवाई केलेली होती आणि छापेमारी सुद्धा ईडी करून करण्यात आलेली होती. आणि दक्षिणेतल्या काही भागांमध्ये मार्टिनच्या कंपनीची काही मालमत्ता सुद्धा तपास यंत्रणांनी जप्त सुद्धा केलेली होती. आता त्याच्या कंपनीवर धाडी पडलेल्या होत्या का, तर नाही. मार्टिनचा जो जावई आहे, जो TVK या पक्षाकडून निवडून आलाय, थलपतीच्या पक्षाकडून निवडून आलाय, त्याच्या घरी ईडीने झाडाझडती घेतलेली होती आणि सोबतच त्याच्याशी संबंधित ज्या कंपन्या आहे त्याच्यात 2023 मध्ये ईडीने 450 कोटी रुपये हे गोठवलेले होते. तर एवढंच नाही, तर मार्टिनचं जे चेन्नईमधलं ऑफिस आहे, त्या ऑफिसमध्ये ईडीकडून 8 कोटी रुपये हे जप्त करण्यात आलेले होते. आणि केवळ दक्षिणेतच नाही, तर मी ज्या पद्धतीने सांगतोय नॉर्थ इंडियामध्ये सुद्धा, म्हणजे त्याच्यामध्ये हरियाणा असेल, पंजाब असेल किंवा पश्चिम बंगाल असेल, सोबतच तामिळनाडू असेल, या राज्यांमध्ये सुद्धा सॅन्टियागो मार्टिनशी संबंधित असलेल्या कंपन्यांवरती धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्याच्या मालमत्ता किंवा त्याचे पैसे जप्त करण्यात आलेले होते. याच्यानंतर सरकारने काय केलं, मार्टिनच्या विरोधात कडक कारवाई करायला सरकारने सुरुवात केली. त्याच्यामध्ये ऑनलाईन पेपर आणि लॉटरीवरती किंवा त्याची संबंधित जो काय आपण ज्याला म्हणत बिझनेस आहे, त्याच्यावरती केंद्र सरकारने कडक निर्बंध लावायला सुरुवात केली. केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातल्या काही महत्वाच्या राज्यांना मार्टिनच्या संबंधित जे कंपन्या आहेत त्यांच्याबद्दल सावध राहण्याचा इशारा दिलेला होता. त्याच्यामध्ये 2019 मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने मार्टिनशी संबंधित कंपन्यांसोबत फ्रॉड आणि इरेग्युलिटीज अनियमितता बाबत सतर्क राहण्याचा इशारा काही राज्यांना दिलेला होता, ज्या राज्यांमध्ये मार्टिनच्या संबंधित कंपन्यांचं जाळं विस्तारलेलं आहे. पण आता फसवणुकीच्या प्रकरणात सुद्धा मार्टिनच्या कंपन्यांचा तपास सुरू झालेला होता. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये त्या तपासाचं विस्ताराचं जाळं हे आता संपूर्ण भारतभर पसरलेलं होतं. आणि ज्या वेळेला ईडीकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता, याच प्रकरणामध्ये सीबीआयची सुद्धा एंट्री झालेली होती. आणि ज्या वेळेला सीबीआयने चार्जशीट दाखल केली, आता तुम्ही म्हणाल हे सगळं मार्टिनच्या कंपन्यांमधलं सगळं गडबड आहे,
काय त्याच्यामधलं प्रकरण आहेत. पण मॉर्टिनचं नाव हे सीबीआयच्या चार्जशीटमध्ये आलेलं होतं. त्यामुळं या प्रकरणात मॉर्टिनचं काय होणार हे सुद्धा याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. पण आता सगळी खरी मेख किंवा सगळ्या या प्रकरणातली गोम कुठं आहे, तर मॉर्टिनने 2024 मध्ये ज्या राजकीय पक्षांना देणग्या दिल्या किंवा इलेक्टोरल बॉन्ड दिले किंवा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर राजकीय पक्षांना निवडणुकीच्या काळात लढण्यासाठी पैसे दिले, त्यामध्ये कुठल्या राजकीय पक्षांचा सहभाग आहे किंवा कुठल्या राजकीय पक्षांना त्याचे पैसे मिळाले. आता 2024 मध्ये 1368 कोटी रुपये हे मॉर्टिनची कंपनी फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीने इलेक्टोरल बॉन्ड्स खरेदी केले, म्हणजे ते राजकीय पक्षांना त्याने पैसे दिले. निवडणूक आयोगामध्ये जी आकडेवारी आहे त्यानुसार फ्युचर गेमिंग अँड हॉटेल्स कंपनी PR, फ्युचर गेमिंग्स अँड हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, फ्युचर गेमिंग्स अँड हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अशा प्रकारे 3 ते 4 कंपन्यांच्या नावाने हे इलेक्टोरल बॉन्ड खरेदी करण्यात आले. आता सॅन्टियागो मॉर्टिनने पैसे कुणाकुणाला दिले, तर साधारण आपण काही महत्वाच्या पक्षांचा विचार केला तर याच्यामध्ये 2024 मध्ये TMC आणि DMK म्हणजे ममता बॅनर्जी यांची TMC पक्ष आणि DMK म्हणजेच MK स्टॅलिन यांचा पक्ष यांना 500 कोटी रुपयाची निवडणूक देणगी ही मार्टिनने दिलेली होती किंवा त्याच्याशी संबंधित कंपन्यांनी राजकीय पक्षांना दिलेली होती. दुसरा महत्वाचा मुद्दा भारतीय जनता पार्टीला सुद्धा, होय भाजपच्या काळात ज्याच्यावरती एवढ्या चौकशा धाडी जप्ती झाली त्या भाजपला सुद्धा मार्टिनने 100 कोटी रुपयांची निवडणूक रोखे दिलेले होते आणि सोबतच काँग्रेस पक्षाला सुद्धा मार्टिनने 50 कोटी रुपयांची देणगी किंवा इलेक्टोरल बॉन्ड्स त्यांचे खरेदी केले आणि त्यांना पैसे पोहोचवलेले होते. आता या सॅन्टियागो मॉर्टिनचं जे जाळं आहे, त्याचा व्यवसायाचं जे जाळं आहे, त्याचे जे संबंध आहेत हे जवळपास सगळ्याच राजकीय पक्षांच्या सोबत आहेत. कारण जे 1368 कोटी रुपयांची निवडणूक रोखे त्याने खरेदी केले, राजकीय पक्षांना जे पैसे दिले त्याच्यामध्ये TMC आहे, DMK आहे, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस आहे आणि दक्षिणेतले अनेक महत्वाचे पक्ष सुद्धा या यादीमध्ये आहेत ज्याने त्यांना पैसे दिलेले आहेत. आता या मॉर्टिनचा धंदा बंद करण्यासाठी किंवा धंदा संपवण्यासाठी किंवा त्याला अडचणीत आणण्यासाठी ज्या तपास यंत्रणांनी तपास केला किंवा त्याच्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी होत्या त्याचा तपास करण्याचा प्रयत्न केला, त्या व्यक्तीने पुन्हा एकदा आता राजकीय रिवायवल करायला सुरुवात केली आहे. कारण वेगवेगळ्या पक्षातून त्याने 3 लोक निवडून आणलेले आहेत. त्यामुळं या मॉर्टिनची सुद्धा आता सोशल मीडियावरती चर्चा सुरू आहे. कारण ज्या पद्धतीने त्याचा इतिहास राहिलेला आहे, त्याच्या जावयावरती आरोप झाले, त्याच्या कंपन्यांवरती आरोप झाले, तो आता पुन्हा एकदा राजकारणामध्ये एंट्री मारतोय. त्यामुळं लॉटरी किंग म्हणून ज्याची भारतामध्ये ओळख आहे तो राजकारणात आल्यामुळं त्याच्याशी संबंधित कंपन्यांवरती पूर्वी धाडी चौकशा किंवा तपास झाल्यामुळं सुद्धा तो चर्चेत आलेला होता. पण इंटरेस्टिंगली केंद्राच्या तपास यंत्रणांनी चौकशी केल्यानंतर सुद्धा त्याने भारतीय जनता पार्टीला सुद्धा देणग्या दिलेल्या होत्या. तुम्हाला या सगळ्या प्रकरणांबद्दल काय वाटतं? मॉर्टिनवरती पूर्वीच्या चौकशा, त्याने राजकीय पक्षांना दिलेल्या देणग्या आणि आता या निवडणुकीमध्ये त्याच्याच कुटुंबातले 3 लोक निवडून आल्यामुळं आणि तेही वेगवेगळ्या पक्षांमधून विधानसभेत पोहोचल्यामुळं तुमची मतं आम्हाला याबद्दलची कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.